असं वाटायचं की मी आता इन्फ्लुएन्सर आहे तर मला बी फेस्टिवल आले तर कुठेतरी शूट केलं पाहिजे, पण ही काही मान्यता द्यायची नाही. पण गोष्ट प्रत्येक नवऱ्याला आपली बायको सजलेली खूप आवडते, यांनाही मी आवडते, पण ती फक्त साडीत. नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. अश्विनी पवार व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज पर्सनली मी व्लॉग बनवते, ते का ते तुम्हाला सांगते. कारण का पहिल्यांदा नाशिकमध्ये मला एका मेकअप आर्टिस्ट कडनं कोलॅबरेशनचं शूटचं कोलॅबरेशन आलेलं आहे आणि ते करण्यासाठी आज मी जाते. आज रविवार आहे, मिस्टर पण घरी आहेत, त्यांना घेऊन जावं लागतं मला, कारण मला काही गाडी चालवता येत नाही, मग गाडी त्यांना चालवता येते म्हणून त्यांना सोबत घेऊन जावं लागतं. आणि दुसरं म्हणजे माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, मी सहसा मेकअप करत नाही. माझ्या लग्नात 50 लोकांमध्ये माझं लग्न होतं, करोना होता म्हणून त्या दिवशी सुद्धा मी खूप डिसेंट मेकअप केला होता. आणि मला असं वाटायचं की मी आता इन्फ्लुएन्सर आहे तर मला बी फेस्टिवल आले तर कुठेतरी शूट केलं पाहिजे, पण ही काही मान्यता द्यायची नाही. पण आलं सहज तर त्यांनी लगेच सांगितलं की करून टाक, काही प्रॉब्लेम नाही. मग आता ते आणि माझा भाऊ तो सहज आता आलेला होता रात्री, तर त्याला पण सोबत घेऊन चाललो. मग तो आणि हे गाडी घ्यायला गेलेत 4 व्हीलर, कारण आम्ही 3 जण होतो, आम्हाला 2 व्हीलर होती, जाता येणार नव्हतं. मी एक मस्त सफरचंद खाल्लं. तुमची अश्विनी अशी पण सुंदर दिसते आणि अजून मेकअप झाल्यानंतर कशी दिसेल ते तुम्ही नक्की बघा. कसा मेकअप राहणार आहे, कसं काय करणार आहे, सर्व अनुप्रिता दिदीला माहिती, कारण आरकेकडे त्यांचं स्टुडिओ आहे, तिथे जाते मी. आणि पहिल्यांदा कोलॅबरेशन आलेलं आहे शूटचं, म्हणून खूप भारी वाटतंय. कारण मलाही मेकअप करायला आवडतं, पण काही गोष्टींमुळे आपली स्किन सेन्सिटिव्ह, पिंपल्स वगैरे होतात म्हणून मी टाळते सहसा. पण कधी कधी आवडतं, मग मी त्यांना आधीच सांगितलं की थोडेसे प्रोडक्ट छान वापरा जेणेकरून मला त्रास होणार नाही. त्या बोलल्या हो, तर मग लगेच डन केलं. आणि खूप मागच्या 3 आठवड्यांपासून जाणं चालू होतं, पण जाणं झालं नाही. आज तो दिवस आला आणि फिक्स आज जातेच आहे. आणि नेमकं आज असं बी की मी जेव्हाही जायचा प्रयत्न करते ना, तेव्हा माझ्या घरी पाहुणे येतात. असंच राहतं, कुठे जायचं राहतं की पाहुण्यांचं लगेच अचानक फोन येतो, मग आपल्यालाही बरं वाटत नाही कुठे गेलेलं. पण आज जाते. अश्विनी कशी दिसेल ते तुम्ही नक्की पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या अश्विनी पवारला असंच सोबत राहू द्या. आणि हा ड्रेस कसा वाटतोय हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि सजायला आणि नटायला कोणाला नाही आवडत, आणि मला तर साडी घालायला खूप आवडतं. एवढंच सिटीमध्ये राहते, दररोज घालणं कठीण होतं, पण कधीतरी साडी घालून शूट करण्यात मजाच लय वेगळी. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक नवऱ्याला आपली बायको सजलेली खूप आवडते, यांनाही मी आवडते, पण ती फक्त साडीत. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जास्त मेकअप केलेला कधीच आवडत नाही. लग्नाच्या आधी जे मला फोन आला होता ना, लग्नाच्या दिवशी एकदम डिसेंट मेकअप करायचा, साधा मेकअप करायचा, अजिबात जास्त जशी दिसते तशी राहायला पाहिजे, वेगळं मॉडेल नको बनायला, असं त्यांनी मला कन्फर्म केलं होतं. आणि खरंच तसंच त्या दिदीने मस्त मेकअप केला होता. आता ह्या दिदीलाही जाताच मी लगेच सांगणार आहे की माझा मेकअप खूप व्यवस्थित कर, दुसरं काही नाही, पण माझा नवरा मला बघणार आहे म्हणून. मधले सिग्नल आणि बेल्ट लावणं खूप गरजेचं आहे. जर नाही लावला तर खाण्यात नाही पिण्यात नाही 500-1000 रुपये लगेच द्यावे लागतात. म्हणून बचके रे ना बाबा. 11 वाजेचा 11 करत करत 12-10 होऊन गेले. याला म्हणतात माणूस. नवऱ्या माणसाच्या मागे जर आपण हे राहिलं, म्हणजे त्यांच्यावर अवलंबून राहिले ना, मग आपल्याला केव्हाही वेळच होणार आहे. स्वतःची गाडी राहिली असती तर मी लवकर गेली असती. तुम्ही शुक्रवार सॉफ्टवेअर डेव्हलपर, शनिवार रविवार कंटेंट मॅनेजर ऑफ माय वाईफ. तिचं कोलॅबरेशन आहे, पार्टनर कोलॅबरेशन म्हणता येईल, कारण एक चांगल्या मेकअप स्टुडिओ मध्ये जाऊन तिचा मेकअप होणार आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही काही फ्युचरिस्टिक सणांच्या रील पण काढणार आहे, ते तुम्हाला नंतर समजेल. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मेकअप करणार आहे, ती तिच्या परीने शूट करणार आहे, पण मग त्याचा फायदा आपणही घेतला पाहिजे. म्हणून मी ठरवलंय की घरून काही गोष्टी घेऊन जायच्या आणि शूट करून घ्यायचं. गोदाघाट जवळच आहे, आरके जवळच शॉप आहे. सोबत काय काय घेतलंय ते तुम्हाला पुढे कळेल व्लॉग मध्ये. बघत राहा व्लॉग कंटिन्यू. तुम्ही व्लॉग मध्ये हा पाहुणा म्हणजे माझा भाऊ आहे. 4 वर्षानंतर तो व्लॉग मध्ये आलाय. असतो तो, आणि खूप त्याला 5-6 बहिणी आहेत, म्हणून तो 4 वर्षानंतर डायरेक्ट माझ्याकडे आला. आणि आज चान्स असा भेटला की मी शूटला जाणार आहे, तो पण माझ्यासोबत आहे. आणि यांचा साला आहे, त्यांचं अजिबात जमत नाही असं समजलेलं आहे. खूप दिवसापासून नाशिकमध्ये ऊन नव्हतं, नुसती जिम बारिश राहायची. केव्हा बी उठलं सुटलं का तड केव्हा बी कपडे वाळत नाही, काय नाही. पण आज कडक ऊन पडलंय. जेव्हा आपण बाहेर निघतो का तेव्हाच ऊन पडतं. तेरे जैसा यार कहाँ,
फ्रेंडशिप डेच्या तुम्हाला सर्व साऱ्या शुभेच्छा. सर्व काय मित्रमैत्रिणींना सर्वांना. आम्ही ना जेव्हा शाळेत होतो ना, मी जेव्हा शाळेत होते, आम्ही सर्वजण माझ्या मैत्रिणी आम्ही ना ते फ्रेंडशिप बँड घ्यायचो. ते आता भेटतात का नाही कुठे माहिती नाहीये, मस्त बेल टाईप राहायचे. सो भेटलं तर घेऊ आपण, बघू. आणि बिना खाण्यापाण्याची निघालोय, काहीच जेवण केलेलं नाहीये, काहीच नाही, फक्त नाश्ता केलाय, चहा खारी खाल्ली. कुठेतरी खाण्यापिण्याचा कार्यक्रम करावा लागेल. कराल ना? बघू आता. आणि माझा नवरा IT इंजिनियर आहेत. मी जेवढं बघितलंय ना, त्यांना इतके कॉल येत नाही, एवढ्या माझ्या भावाला कॉल येतात. तो कॉल काय असतो तेच कळत नाही. इतके मित्र त्याचे फ्रेंडशिप डेचे फोन करताय का, त्याला दररोज असे एवढे कॉल येतात. माझी मम्मी बोलते तेच खरंय, काम ना दाम, फक्त तो फोन आणि फक्त फिरणं बस. ही आपली गोदामाई. गोदामाईचं दर्शन घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली पाहिजे. फायनली माझा मेकअप कम्प्लीट झालाय आणि दीदीने खूप छान मेकअप केलाय, तुम्ही बघू शकता. आणि कसं वाटतंय कमेंट मध्ये पण नक्की सांगा. आरके जवळ त्यांचं स्टुडिओ आहे आणि घरीच केला मेकअप. तर त्याच्यात त्यांनी पूर्ण आता न्यू आलेली ट्रेंडिंगची साडी होती, ती साडी आणली, ज्वेलरी पण पूर्ण नवीन आणली. खूप छान दिसतंय मी. स्टुडिओला आपण जाणार आहे आता, स्टुडिओला जातोय त्यांच्या. तो स्टुडिओ कुठे आहे ते पण लोकेशन दिसेल तुम्हाला. आणि परत तिथे अजून आपण 2-3 शूट घेऊ. नक्की व्हिजिट करा स्टुडिओला, पण नक्की व्हिजिट करा. आणि त्यांना माझ्या मांडवाच्या दिवशी आहे ना, ती हे घातली होती पण नऊवारी साडी मी, त्याचा पण मेकअप खूप सुंदर होता. त्याच्यानंतर सेकंड टाइम मी नऊवारी घातली. ही नऊवारी थोडीशी वेगळी आहे पण खूप छान दिसते. 6 जणांचा वडापाव बरोबर लुडो गेम, पावडा खायला आहे म्हणलं माय. हाय माय. हॅलो मंडळी. तर मग आजचा माझा ब्लॉग पूर्ण झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही. अरे माझा चॅनल मला बोलू दे. हे बघा, आज ना फ्रेंडशिप डे आणि फ्रेंडशिप डेचा आमचा अचानक ठरलेला प्लॅन आहे, जो आतापर्यंत ठरवायचो ना तो कधीच कम्प्लीट व्हायचा नाही. पण आज आमच्या नेहाने मनावरती घेतलं. वडापाव, मूग भजी, सर्व काही. आता परत पावडे काढणं चालू आहे, त्याच्यावर आमचा लुडो खेळणं चालू आहे. खूप दिवसानंतर असा काय घडून येतो, योग घडून आलेला आहे. सो एन्जॉय करा. तुम्ही कसा फ्रेंडशिप डे साजरा केला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमची बाई खूप लाजाळू आहे म्हणून ती म्हणून आम्ही म्हणतो वडापाव खायला ये. Like, share and subscribe my channel.